आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे नागरिकांना गॅसचा तुटवडा जाणवतोय, तर दुसरीकडे हीच नाशिककरांची अडचण सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आता नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे, ज्या माध्यमातून शहरातले गॅस वितरक आणि त्याचप्रमाणे नाशिककर यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। 24 तास हे नियंत्रण कक्ष जे आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं बघायला मिळतं आहे। अगदी रात्रीच्या पाळ्यासुद्धा कर्मचाऱ्यांना या ठिकाणी कराव्या लागत आहेत, मात्र या माध्यमातून नाशिककरांची कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही याची काळजी जी आहे ती जिल्हा प्रशासनाच्या वतीनं घेतली जाते आहे। या ठिकाणी आपण बघतोय की अगदी सकाळची वेळ जरी असली तरी कार्यालयीन वेळेच्या व्यतिरिक्त हे सगळे कर्मचारी जे आहेत ते रात्रपाळी करून या ठिकाणी नाशिककरांच्या तक्रारींची सोडवणूक करत आहेत। शहरामधले गॅस वितरक जे असतील त्या गॅस वितरकांकडून माहिती घेऊन त्यांच्याकडे नेमका किती साठा आहे, नाशिककरांना नेमका किती साठा या ठिकाणी अपेक्षित आहे, नाशिककरांच्या तक्रारी नेमक्या काय आहेत याबाबतचा सगळा आढावा घेतला जातो आहे। अशा पद्धतीची ही सगळी माहिती जी आहे ती या ठिकाणी एकत्र करण्याचा प्रयत्न होतो आहे। विशेष म्हणजे नियंत्रण कक्षातले फोन जे आहेत ते सातत्यानं खणाणत आहेत। अगदी मध्यरात्रीपासून नाशिककरांचे फोन या नियंत्रण कक्षात येत आहेत आणि हे फोन घेऊन नाशिककरांच्या अडचणी काय आहेत त्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी देखील इथले कर्मचारी प्रयत्न करत असल्याचं बघायला मिळतं आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं हा जो नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आलेला आहे त्या माध्यमातून नाशिककरांना गॅसचा तुटवडा होणार नाही, त्यांच्यापर्यंत गॅस सुरळीत पोहोचेल याचा पुरेपूर प्रयत्न सध्या 24 तास सुरू आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।